नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत उन्हाळी साबुदाण्याच्या पापड्या। पावशेर साबुदाणा आपण रात्रभर भिजत घातला होता। तो रात्रीपासून सकाळपर्यंत फुलून दुप्पट क्वांटिटी मध्ये झाला आहे। आता साबुदाणा शिजवून घेऊयात। साबुदाणा शिजवण्यासाठी आपण गॅसवर एक पातेलं ठेवलं, त्यात पाणी टाकले। हे पाणी साबुदाण्यापेक्षा 3 पट आहे। त्यात टाकूयात चवीनुसार मीठ। पाण्याला उकळी आली की त्यात आपण साबुदाणा टाकणार आहोत। पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता आपण त्यात साबुदाणा टाकूयात। साबुदाणा त्यात टाकत आहोत। साबुदाणा टाकून झाल्यावर त्यात आपण हवरी टाकूया। हवरी म्हणजे तीळ टाकूयात। उपासासाठी जर बनवायचे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये हवरी नाही टाकली तरी चालेल। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरंही टाकू शकता। यामध्ये तुम्ही लाल तिखटही टाकू शकता। लहान लेकरांसाठी नाही टाकलं तरी चालेल। स्लो गॅसवर आपल्याला साबुदाणा शिजून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण की आता हा घट्ट होत जाणार आणि घट्ट व्हायला लागला की खाली लागायची शक्यता असते। त्यामुळे त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। आपल्याला पूर्ण कोरडं करायचं नाहीये, थोडंसं आपल्याला पाणी ठेवायचं आहे, म्हणजे सेमी सॉलिड करायचं आहे की ज्याने आपण पापड्या टाकू शकतो। बघा अशा रीतीने आपला साबुदाणा शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात। आपण ह्याची कन्सिस्टन्सी बघा कशी ठेवलेली आहे। थोड्या वेळ ह्याला थंड होऊ देऊ आणि आपण पापड्या करायला घेऊयात। आता हे थंड झालेलं आहे, आपण पापड्या करायला घेऊयात। इथे आपण प्लास्टिकची गोणी घेतली, ती मधून फाडली, तिला स्वच्छ धुवून वाळून घेतली। पहिली पापडी आपण टाकलेली आहे। चमच्याने पळीने अशी टाकून घेऊन हलक्या हाताने त्याला पसरवायचं आहे। पटकन टाकून घ्यायच्या, नाहीतर साबुदाणा घट्ट होत राहील। अशा रीतीने सगळ्या पापड्या आपण टाकून घेऊयात। 2 दिवस खडखडीत उन्हामध्ये त्यांना कडक होऊ द्या, म्हणजे तुमच्या पापड्या खाण्यासाठी रेडी होतील। पापड्या आपल्या टाकून झाल्यात, आता चांगल्या उन्हात त्यांना कडक होऊ देऊ। वरच्या बाजूनी सुकत आल्या की त्यांना पलटायच्या, म्हणजे दोन्ही बाजूनी चांगल्या कडक होतील। अशा रीतीने साबुदाण्याच्या पापड्या उन्हामध्ये 2 दिवस खडखडीत कडक होऊन खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत। पापडी तळण्यासाठी आपण गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलंय, तेल गरम झालंय, त्यात आपण पापडी टाकलेली आहे। पापडी किती छान फुलायला लागलेली आहे। चवीला खूप छान लागतात त्या साबुदाण्याच्या पापड्या। अशा रीतीने आपल्याला लागतील तेवढ्या पापड्या आपण तळून घेऊया। तर बघा मंडळी, आपल्या साबुदाण्याच्या पापड्या तयार आहेत। खूप चविष्ट आणि रुचकर लागतात। पापडीला फोडून आपण क्रिस्पीनेस बघूया। ती कुरकुरीत मस्त झालेले आहेत। अशा रीतीने साबुदाण्याच्या पापड्या बनवा आणि आस्वाद घ्या। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।